वारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आता महाकाळ बुवांची वारी. महाकाळ बुवांनी काय वारी केली, वा वा वा. बुवा काय हा प्रकार. हा आता बुवाने वारी केली, बरोबर, वारी केली बुवानी. बुवा गाणी घ्यायची काहीतरी पद्धत. हा एवढी माहितीये तुम्ही मोठे शाहीर आहात, पण एवढी तुम्हाला काय दुसरं काय बोलताच येत नाही. अरे महाकाळ आधीच बोलली होती पहिल्या वारीतच. बुवानं काय सांगितलं होतं की बुवा तुमचा महाकाळ बनून मी इथे आले, बोलले होते की नाही. आता दुसरी वारी कशी करते त्याकडे तुमचं पण लक्ष असू द्या. आणि रत्नाकर परत बुवा बोलतील, वैदेही तू परत ना कर. मला बोलत होते ना की काय बोलले, मी म्हणाले ना तसं परत ना कर. तर हे काय बोलून गेले, हे काहीतरी केलं आणि आता ती बोलते की परत ना कर. वा क्या बात आहे. हा महाकाळ बुवांच्या शब्दाला तोड नाही दिली पाहिजे. आणि बुवा त्यानंतर तुम्ही गाणी घेतली ती घेतली आणि म्हणून बुवांना काय सांगायचं बघा. पहिलाच बुवांना काय सांगायचंय, आता बुवांना एवढी वारी, माझी पहिली वारी एवढी लागली की एका वेळ गाणी अगदी किती जुनी पुराणी गाणी बुवांनी घेतली तिथं. हा तर बुवांना बघा काय म्हणायचंय, शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपटपंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे. त्यानंतर बुवांनी प्रश्नाचं एक सारांश दिला. मागे पण वारी झाली बुवांसोबत, तिथे पण बुवांनी तेच केलं. काय तर बुवांना माझा प्रश्न काय होता, मदमरूची उंची किती, तिथे पण तेच रामायण दिलं, इथे येऊन पण तेच रामायण तुम्हाला दिलेलं आहे. हा बुवा काय तेच तेच करताय, जरा काहीतरी नवीन द्या लोकांना. हा आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मान्य करावं की बाई मला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन त्याचं उत्तर देण्याचं. उगाच तिथे पोपटपंची करायची. हा म्हणून काय म्हणायचं बघा, शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपटपंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे, उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणारा पाहिजे, आणि कुत्र्यासारखं भुंकणारा नको, तर सुरात गाणारा. बुवांनी पहिलाच सूर लावली, काय ना बुवा नाकात गात होते. बुवा काय सर्दी झाले काय तुम्हाला. हा बुवा सर्दी झाले, डॉक्टरने न्यायला पाहिजे मग बुवांना. त्यानंतर बुवांची गवळण, काय बुवांची चाल होती असं. बुवांची सगळ्या गाण्यांना एकच चाल असते, त्यामुळे मी पण आता तसंच घेणार आहे बुवांसारखंच. हा त्यानंतर बुवांची गवळण होती, काय बुवा बोलून गेले, उघड्या अंगाने करताना स्नान, बोलून गेले ना बुवा. तर बघा बुवांना काय म्हणायचंय, बुवा पहिलीच गवळणीची काट येते आणि नंतर तुमच्या प्रत्येक जे मध्ये मध्ये गाणी घेतलीत ना त्यांनी, तुम्हाला मजा यायला पाहिजे म्हणून त्या गाण्यांना नंतर काट देते. हा म्हणून बघा काय म्हणायचंय, गवळण काय होती, ह्या गवळणी सगळ्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात, बरोबर. त्या गवळणी स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो श्रीकृष्ण तिथं असतो. हा म्हणून काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. आणि मग त्या गवळणी स्नान करत तिथे
बसले म्हणजे स्नान करण्यासाठी गेलेले असतात त्या यमुनेच्या काठावर. त्या कळवाच्या झाडावर तो श्रीकृष्ण बसलेला असतो आणि तो श्रीकृष्ण तिथे बासरी वाजवत बसलेला असतो. आणि बासरी वाजवत असताना तो त्यांना बोलतो की तुम्हाला जर तुमची वस्त्र पाहिजे असतील तर मला शरण जावं लागेल. आणि मग त्या गवळणी त्याला शरण पण जातात. आणि जेव्हा त्या शरण जातात तेव्हा तो श्रीकृष्णाचा जो मित्र आहे कोण तर वाकड्या. मग काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठा. काय म्हणायचंय, खाली हलवीत आला लंगोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवाला बोलले का तर नाही. आता बुवा पण इथं आले असतील पण बुवानी काय लंगोटी घातले बुवानी जॅकेट बिकेट घातले नसेल, मस्त असं टिळा वगैरे लावले नसेल आणि आले असतील. हा तर बुवा मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी त्या वाकड्याला बोलते. तो वाकड्या असा त्या श्रीकृष्णाने त्याला आवाज दिला, अरे वाकड्या. तेव्हा तो वाकड्या चालत चालत आलेला आहे आणि पुढे काय आलंय, खाली हलवीत आला लंगोट्या. आता तो लंगोटी घालून असतो तो वाकड्या, तो हातात धरून सोट्या. आता इथे महिला मंडळ बसले, काळजी करू नका, तुमचा मान राखूनच वारी करणार आहे पण तुम्हाला पण मजा येणार आहे. हा आता सोट्या म्हणजे काय तर काठी, नाहीतर बोला रात्री वेगळा सोट्या वाटाने परत दुसऱ्या वारी देऊन बोलतील, हा बाईला माझा सोट्या दिसला काय. बुवांची सवय मला माहितीये, त्यांचा विषय एकच, गहंडीवर बोच्यावर गांडीवर सगळं तेच सगळं तेच. हा म्हणून काय म्हणाले, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवांना पण लवकरच काठीची सवय पडणार आहे. बुवांचं पण वय होत आले की नाही, होत आले की नाही, म्हणून म्हणाले बघा काय म्हणायचंय, नंदाचं मोरा हरम खोरा करुणी चोरी तकड बवारा, कसा बडाई मारतोय हा मोठ्या, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. पाऊस पडायला लागला आणि बुवांना गारवा दिसला. बुवांना गारवा दिसला की नाही. आणि नंतर बुवा काय म्हणतात, गारव्यातच मजा असते. बोलले ना, गारव्यातच मजा असते. बुवा काय हा प्रकार, हा तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, गारव्यात मजा असते हे ते. हा त्यानंतर बुवांनी गवळणी घेतली, भरपूर भरपूर गवळणी घेतली, छोट्या 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 काठी घेतली. हा तर बुवांसाठी माझी पण एक फेमस गवळण आहे, ती घेऊ, ऐकायची तुम्हाला. बघा काय म्हणायचंय, बघा हा नंदाचा काना, रात्री उठून हा जाताना. बघा हा नंदाचा काना,
रे महाकाळू. हा तू शेर तर मी 1.25 शेर एवढं लक्षात ठेव. बघा हा नंदाचा काना रात्री हा जाताना. आता मी पटवून देते त्या वृंदावनात त्या यशोदेच्या पोटी तिथेच तो श्रीकृष्ण झोपलेला असतो आणि काय म्हणाले, बघा हा नंदाचा काना रात्री हा जाताना तो महाकाळ तोंडात घेताना. आता महाकाळ म्हणजे रत्नाकर महाकाळ नाही बरं का, तो जो महाकाळ होता, महाकाळ, महा म्हणजे मोठा, काळ मोठा जो काळ होता, जो महाकाळ होता, त्या दामानंद राक्षसाने त्या वृंदावनाला जी आग लावली होती ती आग त्या श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात ती विझवली. बुवा एवढाच विषय. हा म्हणून काय म्हणाले, तो महाकाळ तोंडात घेताना मी त्याला पाहिली मी आग विझवताना. बघा हा नंदाचा काना रात्री हा जाताना. बघा हा नंदाचा काना रात्री हा नंतर नाही येणार आहे परत. त्यानंतर बघा बुवाना काय म्हणायचंय, शेतात काम करणारा कधी थकत नाही. शेतात काम करणारा कधी थकत नाही. आम्हाला बोलण्याची कोणाला ताकद नाही. बुवा तुम्ही जरी किती मोठे शाहीर असाल ना तरी तुम्हाला मी ते घाबरणार नाही एवढं लक्षात ठेवा. हा कारण आम्ही सुद्धा कुणासमोर वागत नाही. कारण आम्ही कुणासमोर वागत नाही. आणि मी सांगते शाहीर वैदेही कुणा पुढे कधी झुकत नाही. आणि नंतर बुवांनी द्रौपदीचा विषय घेतला. दुःशासनाने तिला ओढत ओढत भर दरबारात आणून तिच्यावरती अतिप्रसंग केला होता, म्हणजे तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केलेला तो विषय बुवांनी घेतली. बरोबर. तर त्याच्यावरती बघा बुवानं काय म्हणायचंय. बुवांची चाल काय होती, तो 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 इमान गो गुरते आकाशान गो. आता त्याच विमानात बसवून या महाकाळ बुवानं उडवती की नाही बघा. हा तर बघा काय म्हणायचंय, अन्याय होतोय नारीवर. आता ती द्रौपदी तिच्यावरती तेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या श्रीकृष्णाने तिला वाचवलं होतं. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. आता ती 5 पांडवांची बायको होती द्रौपदी. त्यांनी तिला पैजेत हरवलं होतं म्हणून काय म्हणायचंय, अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अहो डोळ्यासमोर नाही दिसत कर मग बायको लावली पैजेवर. म्हणजे त्यांनी त्याची बायको पैजेवर लावली होती. बरोबर. बुवांचं लग्न झालेलं आहे पण बुवा तुम्हाला मला काही बोलायचं नाहीये. हा काय म्हणायचंय, अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अहो डोळ्यासमोर नाही दिसत कर मग बायको लावली पैजेवर. डोळ्यासमोर नाही दिसत कर बायको लावली पैजेवर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर. शक्तितुऱ्याचा सामना आज गाजणार आहे. बुवा
तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे, कारण उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे, तर रणांगणी आज मी तुला इथे जोडणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय, बघा बुवांनी गांडीव या धनुष्याचा विषय घेतला, तो बुवांचा प्रेमच विषय आहे बरं का. कोणासोबत ही वारी असू द्या बुवांची, तो विषय बुवा आवर्जून घेतात. हा म्हणून काय म्हणायचंय बघा त्याला, तिला असेल गांडीव. आता बघा बुवा नेहमी हिच्यातील हाय गांडीवर असे बोलले ना, हिच्यातील हाय, तुम्ही ऐकलं असेल. हा आता विषय बरोबर आहे, पण बुवा त्या धनुष्याचं नाव, आता मी डायरेक्टच बोलते, त्या धनुष्याचं नाव गांडीवाचं होतं, पण त्याच्या पुढे र कशाला जोडायला पाहिजे, र कशाला जोडायला पाहिजे. हा एवढं जुळलंय, हिच्यातील आहे तू वरती वरती यमक रच आहे म्हणून इकडं पण र. बुवा त्या धनुष्याचं नाव फक्त गांडीव असं आहे. हा म्हणून असं म्हणाले. तर बघा काय म्हणायचंय, बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या काय बोलायचं ते. तिला असेल गांडीव असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर हा पळतोय दूर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, याला म्हणावं कसला नर. बघा तिथे शिकंदी नावाचा एक हिजडा असतो, शिकंदी नावाचा एक हिजडा असतो, आणि तो त्या धनुष्याच्या त्या धनुष्य बाणाला बघून घाबरतो आणि पळून जातो. म्हणून काय म्हणाले, तिला असेल गांडीव असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर हा पळतोय दूर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर, मग तो बघून जर हा पळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर. काढलेलेच आहेत, तर मी पण जरा एक जो गुप्त विषय आहे तो बाहेर काढू का. सगळ्यांचा आवाज आला तरच क्या बात हा. तर बघा नीट लक्ष असू दे तुमचं. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. सगळे चहा पिताना झोप नाही आली कोणाला. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. तुमची साथ असेल तरच हा विषय गाते बरं का, नाहीतर बुवा तलवारी वगैरे घेऊन येतील मग मला काय बोलायचं. हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजराती मध्ये आवडीने, आणि गुजराती मध्ये आवडीने
बुवा शेंडीला छोटली ऐकायला आलंय ऐकायला आलंय ना आलं चांगल्या बोले आणि गुजराती मध्ये आवडीने थांबा जरा बघूया ह्यानं जरा ऐकू द्या ना ऐकायला जात नाही आणि गुजराती मध्ये आवडीने महाकाळ बुवा रत्नाकर बुवा रत्नाकरजी महाकाळ बुवा शेंडीला चुटली असे म्हणतात चल म्हणून काय म्हणायचं बघा तोच विषय त्यालाच धरून हा बुवांना काय म्हणायचं नाही बरं का पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली आता बुवा पितात की नाही मला माहित नाही म्हणून आधीच बोलले की बुवांना काही बोलत नाही पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली असा हा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली माझा म्हणजे माझा नाही बरं का माझं अजून लग्न झालेलं नाही नाहीतर बुवा लगेच बोलते तिचा नवरा बुवा माझा नवरा नाही बरं का त्या ती गुजराती जी नवरा बायको आहेत त्यांची भांडणं झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाली कशावरून तर हा नवरा दारू पिऊन आलाय आणि नवरा दारू पिऊन आलाय म्हटल्यावरती मला सांगा कुठल्या बाईला राग येणार नाही कुठल्या बाईला राग येणार नाही म्हणून काय म्हणाले पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली असा हा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली मग त्याच रागाने धरून कापली त्याच रागाने धरून कापली त्याचीच मध्ये चटली बुवांना बोलले नाही बघा बुवा इथे सगळे साक्षी आहेत बुवांना बोलले नाही पटवून दिलेलं आहे इथे येऊन बुवा खोटं बोलायचं नाही कॉपी करायची म्हणून काय म्हणाले मग त्याच रागाने आता त्या बायकोला राग आलेला आहे ती संतापली एकदम रोज काय काय असं ऐकून घ्यायचं मग ती एकदा सगळा राग त्याच्यावर काढते आणि ती त्याची जी शेंडी आहे आता बुवांना केस आहे त्यामुळे बुवांना काय विषय लागत नाही हा त्याच रागाने धरून कापली अहो त्याची विषय घ्यायचा घ्या पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली असा माझा दारू नवरा लाज नाही त्याला वाटली मग त्याच रागाने धरून कापली त्याचीच मधली सुटली त्याच रागाने धरून त्याचीच मधली सुटली
खंडेरायाच्या लग्नाला बाणूधावारी नटली. वा, तुमच्यासाठी सगळे विषय बाहेर काढले. हा, तुम्ही जसे एक एक पहिल्याच बारीक एवढी मोठी बारी करून जाता ना, तसंच लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. अहो लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. मग खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिल सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, महाकाळ बुवांच्या दिल सामानावर पाय. बघा काय म्हणायचंय, त्या ट्रेन मध्ये गर्दी झालेली असते आणि त्या ट्रेन मध्ये महाकाळ बुवा पण गेलेले असतात आणि ते गेलेले असतात. त्यांच्या हाताच्या बॅग्स वगैरे काय असतील त्या त्यांनी खाली ठेवलेल्या असतात आणि त्या खाली ठेवलेल्या बॅग्स म्हणजे त्यांच्या त्या सामानावर सगळे पाय देऊन जातात. बुवा एवढाच विषय. मग काय म्हणाले, लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिल सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिल सामानावर बुवांचा जो फेवरेट विषय आहे ना, फेवरेट कोणता तो सांगशील कोणी फोडला तुझा ग पाय, सांगशील कोणी फोडला तुझा. बोलून गेले ना हा विषय, गेले ना. बघा त्याच्यावरती काय म्हणायचं. हो, त्याला प्रत्युत्तर देते. तेवढंच राहिलं होतं, त्याला एक देते, नंतर एक दुसऱ्या बारीचं पद घेणार आणि अजून एक पद घेणार आणि माझी बारी संपवणार. माठ हा फोडतो, दही दूध चोरतो, फुकटचे मारतोय मजा, करून खात्री येऊन रात्री त्याला नाही लाजल जा. आणि पण पुढे काय म्हणायचंय, सांग तोंड कुणी फोडला तुझा रकाना, सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, तोंड कुणी फोडला तुझा. सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, तोंड कुणी फोडला तुझा. काय बोलले, सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ, महाकाळ. ओ काल तुम्हाला नाही बोलले, तुमचं म्हणजे त्या
कान्हाला बोलते, सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाल. काल तुझं तोंड कोणी फोडलं बुवा? तोंड तोंड बुवा काहीतरी वेगळं ऐकायला जाईल, पण आधीच सांगते. म्हणून काय म्हणायचंय? सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ. तोंड कोणी फोडला तुझा, सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ. तोंड कोणी फोडला तुझा. कुंभकर्णाचा विषय आहे, नीट लक्ष असू द्या. नाही घेतली त्याला जाणून, गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा तोंड फोडून. तर तो कुंभकर्ण आहे, त्याला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. आणि त्या रामाला मारण्यासाठी रावणाला आता कुंभकर्णाची गरज असते. आणि तो जेव्हा कुंभकर्ण त्या रामाला मारायला जात असतो, तेव्हा तो विभीषण त्याला सांगत असतो की तू पुढे जाऊ नको, तू रामाला मारायला जाऊ नको, तू स्वतःच तोंड फोडून घेशील, तू स्वतःच मरण पावशील. आणि तसंच होतं. म्हणून काय म्हणाले? नाही घेतली त्याला जाणून. म्हणजे कुणी तर त्या कुंभकर्णाने त्या विभीषणाला जाणून घेतली नाही. गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला सारा तो विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसं तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसं तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसं तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसं तोंड फोडून. कुंभकर्ण आणि विभीषण होते सख्खे भाऊ. सांगे हो त्याला विभीषण पुढे नको आता जाऊ. ऐके ना तो सांगून गेला हातावरती जाऊन. काय ऐके ना तो सांगून गेला हातावरती जाऊन. देवा भान कसा गेला सारा तो विसरून. देवा भान कसा गेला तो सारा विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा